ओम 11 अथर्व 11 वलप म्हणजे भोलानाथ शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे वंडी जोशीचा। तर दुसऱ्या बाजूला आपण आदर्श घरत असा संघ पाहतोय। विनोद शेठ घरत असतील तर आपण देखील व्यासपीठावरती यावं। हॅलो हॅलो सो थँक यू व्हेरी मच वन्स अगेन तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। ही स्पर्धा आपण पाहतोय ज्या प्रकारे उल्लेख केला स्वर्गीय विश्वनाथ शेठ ठाकूर स्मृती चषक कारगर विभाग ओवी विभाग तळूचा विभाग प्रीमियर लीग आणि त्याचबरोबर ग्रामीण तबका 2024 या पर्वामध्ये मी राम मोरे मॅन फ्रॉम ओवे कॅम्प तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि घेऊन चलतोय तुम्हाला खऱ्या अर्थाने आजच्या लॉर्ड्समधील पहिला सामना आपला पाहायला मिळतोय। संघ जर पाहिला तर नाणेफेकीचा कौलच्या संघाने जिंकलाय अलिजा 5-2-5-6-11 ओवे। तर त्यांच्या विरुद्ध प्रतिस्पर्धी संघ पाहायला मिळतोय स्वर्गीय भरत शेठ ठाकूर स्मृती व स्वर्गीय प्रदीप पाटील प्रतिष्ठान कोपरा। या दोन संघादरम्यान खऱ्या अर्थाने ही लढत पाहायला मिळते। एका बाजूला जर पाहिलं तर करदार विकी पाटील तर एका बाजूला यस पंचाचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत येतोय। अगी पटेल आणि विकी पाटील या दोघांमध्ये खऱ्या अर्थाने लढत आपला पाहायला मिळते। लेफ्ट हँडेड बॅट्समॅन स्ट्राईक एंडला आहे यस विकी स्वतः कर्णधार। पहिलाच बॉल काय कमालीचा फटका पाहायला मिळतोय। अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता घुडक्याचा वापर केला स्वतःला खऱ्या अर्थाने चेंडू खाली आणलं आणि अक्रॉस द लाईन खेळून चेंडूला सरळ फेकून दिला वाईड डिस्क गेला आणि पहिल्या चेंडूवर येतोय धावा येतात तब्बल 6 धावा। पहिल्या चेंडू येतोय दमदार षटकार डीजे। जबाबदारी अक्षरशः पहिल्या चेंडूवर लिहिली आपल्याला पाहायला मिळाला विकी पाटील। दुसऱ्या चेंडूवर मात्र क्लास दाखवतोय कला दाखवली होती तिथे नक्कीच एक धाव मात्र नक्कीच मिळाली असं विकीला असं जाणवलं होतं की चूक केली की काय कॉल देऊन चूक झाली की काय फलंदाज इथे मात्र एका फलंदाजाला माघारी पाठवावं लागते काय मात्र तिथे थोडासा क्षेत्ररक्षकाला मात्र कुठे थ्रो करावा या कन्फ्युजन मात्र मध्ये वेळ मिळाला तिथे मात्र धाव कंप्लीट केली गेली। एक धाव मिळाली आणि एका धाव फलक मात्र पोहोचतंय 7 या अंकावरती। दोन फलंदाजाला आपण पाहिलं ओपनिंग पेअर सलामीची जोडी ज्याला खऱ्या अर्थाने म्हटलं ते विकी पाटील असे प्रसाद पाटील या दोघांच्या माध्यमातून इथे जबाबदारी स्वीकारली गेली कोपरा संघ आपण पाहतो ते एका बाजूला मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नामला सुद्धा जर पाहिलं तर अगदी मोठमोठ्या स्पर्धा या गोलंदाजा सुद्धा गाजवलेत। इथे फुल टॉस बॉल नो चेंडू हवेमध्ये जरी चेंडू असला तर मात्र जेल सुद्धा ड्रॉप होते त्याचबरोबर 2 धावा धावची स्वरूपाच्या आणि पंचाचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचतोय की बेबर चेंडू इथे मात्र घोषित केला गेला तो चेंडू येतोय आणि त्याचबरोबर उघडा डोळे ऐका नीट कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिटच्या बॉलवर इथे मात्र नक्कीच संधी मिळेल गोलंदाज फलंदाजाला मोठे फटके खेचला जाईल का आणि पुन्हा एकदा यस फ्रीचा चेंडू आहे धावा मात्र 10 धावा आलेत आणि फ्रीचा चेंडू मात्र फेस करेल फलंदाज यस प्रसाद पाटील आणि फ्रीजच्या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता टायमिंग मिस झाले। तर मात्र नक्कीच आपण जर पाहिलं तर आमचे सन्माननीय अतिथी जीवनजी ठाकूर साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता तब्बल 5,000 रुपयाचा मानधन उपलब्ध झाले तर नक्कीच आपलं मनपूर्वक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतो। मात्र या चेंडूवर जर पाहिलं तर धाव आली ती म्हणजेच एक धाव केवळ एक धाव घेतली कारण तिथे फलंदाजाला फ्री हिटचा चेंडू विसरले होते असं झालं होतं आणि इथे मात्र खोलवर टप्प्याचा बॉल नाममध्ये कमबॅक करण्याची ताकद आहे। इथे मात्र अपील नक्कीच लावून अपील पाहायला मिळाली मात्र पंचांनी अपील फेटाळली फलंदाज सुरक्षित आहे मात्र नामने इशारा दिला की षटकार जरी आला असला जरी नो चेंडू माझ्याकडून फेकला गेला असला तरी मात्र कमबॅक करण्याची ताकद माझ्याकडे आहे। अगदी योग्य स्पॉट निवडून दाखवू शकतो मी आणि अगदी ज्या प्रकारे जे एखादं नाणं ज्या जमिनीवर ठेवावं त्यावर चेंडू डिलिव्हर करणं अगदी त्या प्रकारचा चेंडू फेकला तर नंतर मात्र या चेंडू थोडी उसळी देण्याचा प्रयत्न मात्र ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर निघून गेलाय
आणखी एक खराब चेंडू येतोय, वाईट चेंडू आला आणि या वाईट चेंडूने एक धाव एक्स्ट्रा धाव मिळाले आणि त्याचबरोबर धाव मात्र पोहोचतात तब्बल 12 या अंकावरती. पहा जेव्हा जेव्हा खराब चेंडू विकला जातो ना तेव्हा तेव्हा पंचांच्या माध्यमातून गोलंदाजाला पॅनलाइज केले जातो. तो चेंडू तर त्याला पुन्हा फेकावा लागतोच, मात्र एक धाव ॲड सुद्धा केली जाते स्कोर कार्डवरती. अगदी ती धाव इथे ॲड केली, 12 धावा आल्या. त्यानंतर मात्र आणखीन एक चांगला चेंडू येतो इथे. जेव्हा जेव्हा आपण जर पाहिलं नामने जेव्हा खोलवर टप्प्याचे चेंडू फेकले तेव्हा तेव्हा मात्र विकी असेल किंवा प्रसाद असेल यांना मात्र चेंडू फेस करण्यासाठी प्रॉब्लेम्स आलेत. मात्र जेव्हा जेव्हा चेंडूला हलकी उसळी मिळाले तिथे मात्र अटॅक झालाय. म्हणजे नामला हे मात्र शोधावं लागेल. प्रत्येक चेंडू तुम्हाला इथून मापून तोलून खेळावे लागतील आणि त्याचबरोबर विकी असेल किंवा प्रसाद असेल यांना सुद्धा कानमंत्र असेल तुम्हाला खोलवर टप्प्याचे चेंडू सुद्धा खेळता आलं पाहिजे. इथे मात्र चांगला फटका आहे, क्रॅकिंग शॉट येतोय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, मात्र क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय आणि टू बाउन्स स्वरूपामध्ये या चेंडूवर येतील तब्बल 4 धावा. जर एका बाजूला पाहिलं विकीने तसेच आमचे शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व जीवनशेठ ठाकूर यांनी देखील या स्पर्धेला उपस्थित दाखवली, इथून प्रस्थान करतात. नक्कीच त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केलाय. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. धन्यवाद. तर नक्कीच पुन्हा एकदा साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर वळूयात या सामन्याकडे जिथे मात्र आपण उल्लेख केला होता. पहा विकीने आतापर्यंत 5 चेंडू फेस केलेत, 11 धावा त्याच्या बॅटमधून आहेत. एका बाजूला जर प्रसादचा विचार केला तर 2 चेंडूमध्ये 3 धावा आलेत. म्हणजे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर विकीला मात्र साथ देण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न या 2 फलंदाजांच्या माध्यमातून केला जातोय. मात्र एकाच बाजूला जर पाहिलं तर ओवेस संघ हा संघ सुद्धा तेवढा ताकदीचा आहे. नामचा जर विचार केला तर मात्र नक्कीच पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, दुसरा चेंडू नो स्वरूपाचा आला होता. मात्र त्यानंतर चांगलं कमबॅक करायचा प्रयत्न नक्कीच केला. मात्र शेवटच्या चेंडूवर का होईना पुन्हा एक मोठा फटका आला आणि 16 धावा धाफालकावरती इथे लगावला गेला. षटक क्रमांक 2 संदीप जाधव पॅन फ्रॉम घरकुल याला पाहतोय आपण. इथे मात्र डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न बीज झालाय, मात्र एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाते. बीज फील्ड झाले आणि धावा मात्र या चेंडूवर आपण जर पाहिलं तर तब्बल 3 धावा या धावची स्वरूपाच्या आल्या. जिथे पाहिलं तर खऱ्या अर्थाने एकही धाव नव्हती. जर डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज बाद देखील झाला असता. मात्र तिथे थोडासा थ्रो जर पाहिला तर मात्र डायरेक्ट हिट चुकला, बेस झाला आणि तिथे मात्र तब्बल धावा आल्या. त्या 3 धावा आल्या आणि या 3 धावाने धावफलक मात्र पोहोचतो 19 या अंकावरती. मात्र जर कोपरा संघ म्हणजेच या संघाचा विचार केला तर स्वर्गीय भरत शेठ 11 कोपरा या संघाचा जर विचार केला तर मात्र एकही फलंदाज बाद झाला नाहीये. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये सुरक्षित आहे. म्हणजे जर पाहिलं तर 5 षटकांचे सामने म्हणजे नक्कीच पॉवर प्लेचे षटक तर मात्र आतापर्यंत खूप चांगला इथे हाताळले गेले. जर पाहिलं षटक क्रमांक 2 यावेळेस मार्गस्थ आहे. आतापर्यंत 19 धावा धावफलकावर म्हणजे सुस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने हा संघ आपला पाहायला मिळतोय. आणि आता मात्र धडपण असेल ते म्हणजेच अलीजा 11-5-2-5-6 ओवे या संघावरती संदीपचा या पुढील चेंडू पुढे एकदा विकीच्या माध्यमातून फेस केला जातोय. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं गेलं, व्हेरिएशन दाखवलं गेलं, चेंडू टप्पा पाण्यात थोडासा बाहेर आला आणि तिथे मात्र विकीला बीट करण्यामध्ये यशस्वी झाला गोलंदाज संदीप जाधव आणि आणखीन एक डॉट स्वरूपाचा चेंडू इथे पाहायला मिळाला. इथे खोलवर टप्प्याचा बॉल होता, तिथे मात्र मिस जजमेंट झालंय, थोडंसं मिसफील्ड झालंय. एक धाव तर कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, कॉलिंग सुद्धा तेवढंच चांगलं पाहायला मिळालं आणि एका धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केले गेले. जर फील्ड चांगली झालं असतं जर नक्कीच आपण पाहिलं तर क्षेत्र होता तिथे आपण जर पाहिलं शॉर्ट कव्हरच्या रिझर्वमध्ये मात्र चेंडू गॅदर करता आला नाही. जिथे डॉट चेंडू येणं गरजेचं होतं तिथे मात्र तब्बल 2 धावा आल्या आणि या 2 धावांनी 21 या अंकावरती धावफलक पोहोचतोय. ही स्पर्धा आपण जर पाहिलं तर मानाची सन्मानाची
आणि अभिमानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे नक्कीच पाहिलं जात आहे. कारण याचा डॉट चेंडू येतो इथे. या स्पर्धेचा जर उल्लेख केला तर जर कालच्या अगदी या स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून अगदी मुंबई नव्हे, नवी मुंबई नव्हे, रायगड नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरातून या स्पर्धेचं कौतुक केलं जात आहे. कारण एखादी लीग स्पर्धेचं भव्य दिव्यता काय असावी तर मात्र या स्पर्धेकडे पाहिलं तर नक्कीच ते स्पष्ट होतं. स्पष्ट होतंय की ही लीग अगदी महाराष्ट्रभरामध्ये या स्पर्धेचं का आपल्याला वाच्यता पाहायला मिळते. आणि इथे मात्र पंच आम्हाला इशारा करतात की पुन्हा एक आव्हान स्वरूपाचा चेंडू येतोय. एक्स्ट्रा धाव पातळी इथे घेतली जाते आणि एक्स्ट्रा धावेर धावफलक मात्र पोहोचते 23 या अंकावरती. 23 रन ऑन द स्कोर बोर्ड. गोलंदाज संदीपचं आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, मात्र 5 चेंडूमध्ये केवळ आणि केवळ 7 धावा खर्च केलेत. यावेळेस मात्र आपण जर पाहिलं तर सफल झाला होता फलंदाज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र बीट चालाय. यष्टांच्या वरून चेंडू निघून जातोय. शेवटचा चेंडू येतो डॉट स्वरूपाचा. अशा प्रकारे जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्वर्गीय भरत शेठ 11 कोपरा या संघाच्या धावफलकावरती आहेत 23 धावा बिनगडी बाद. तो षटक क्रमांक 3 गोलंदाज एस सफवान पडेल गोलंदाजी मार्कवर येतोय. सफवानचा पहिला चेंडू इथे मात्र फेस करेल. ज्याने आतापर्यंत 9 चेंडूमध्ये 14 धावांची खेळी केली. विकी पाटील आपण पाहतोय. आणि स्पर्धा जर पाहिली तर ज्या प्रकारे अगदी संदीप पाटील सरांनी उल्लेख केला की 24 लाईव्ह इव्हेंट हे यांच्या माध्यमातून आपण पाहतो ही स्पर्धा अगदी जगभरामध्ये लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. आणि या टीमचा संपूर्ण स्क्वॉडचा आपण नक्कीच उल्लेख करूया. कारण अगदी या स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून खूप चांगली कामगिरी यांच्या माध्यमातून निभावली जाते. अगदी चेंडूवर योग्यरित्या चेंडूचा स्पॉट अगदी कॅप्चर केला जातोय. इथे मात्र बेस्ट टायमिंग झालं. चेंडू हवेमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक येत आहे तिथे 3 क्षेत्राचे चेंडू खाली आले होते, मात्र अखेर चेंडू ड्रॉप झाला, जमिनीला दान झाला आणि त्याचबरोबर धावा आल्या तब्बल 2 धावा. विकीला मात्र इथे जीवनदान मिळालं आणि या 2 धावाने धावफलक मात्र पोहोचेल. आपण पाहतोय की 25 या अंकावरती यस रिकॅप म्हणजे आपण जर ॲक्शन रिप्लेवरती जर पाहिलं तर मात्र नक्कीच थोडंसं निराश झाला क्षेत्ररक्षक. मात्र 2 धावा नक्कीच इथे कंप्लीट केल्या गेल्या. त्यानंतर मात्र इथे टायमिंग परफेक्ट आहे. यावेळेस कुठली चुकी केली जाणार नाहीये विकीच्या माध्यमातून. यावेळेस धावा येतील तब्बल 6. तर 5 चेंडू जर बाहेर गेला तर जे ऑडियन्सचे प्रेक्षक इथे आहेत त्यांनी लगेच चेंडू आणून द्या जेणेकरून सामन्यामध्ये विलंब होणार नाही. तर आलेल्या षटकारांशी आपण पाहतो 31 धावा धावफलकावरती हे स्कोर कार्ड पोहोचलंय. विकीला मागील चेंडूवर जीवनदान मिळालं, त्याचा अगदी पुरेपूर फायदा उचललाय. इथे सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग झालंय आणि झेलखाली आला होता क्षेत्ररक्षक. आपण जर पाहिलं यस डामच्या माध्यमातून झेल घेतला गेलाय आणि विकीला मात्र यावं लागतं बॅक टू द पवेलियन.
तर अखेर मात्र जर पाहिलं तर पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला अखेर सफवानने. तर सफवानच्या माध्यमातून पहिला इथे मात्र ब्रेक थ्रू मिळवून दिला. अखेर मात्र विकी पाटीलला माघार ताटामध्ये यशस्वी झाला. पहिला विकेट इथे मात्र गमावला. सगळं जर आपण पाहिलं तर स्वर्गीय भरत शेठ ठाकूर स्मृती व स्वर्गीय प्रदीप पाटील प्रतिष्ठान कोपरा या संघाला पहिला आदरा बसला. याचबरोबर मुरबी गावचे आदरणीय जे डी शेठ ठाकूर जे डी यांच्याकडून 2,000 रुपयाचा डोनेशन आम्हाला पुरस्कृत केलं आहे स्पर्धेसाठी, त्याबद्दल त्यांचा आभार. आणि जे डी शेठ यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर योगेश ठाकूर यांना देखील विनंती असेल की आपण देखील यावं व्यासपीठावरती. पाहिलं तर संदीप जाधव चेंडू खाली आला होता, मात्र चेंडू बराचसा लांब होता. जवळजवळ पाहिलं तर 15-20 पावलांचा रनअप घेऊन चेंडू हा झेल गॅदर करण्याचा प्रयत्न, मात्र अखेर चेंडू ड्रॉप्स झाला. झेल ड्रॉप झाला. इथे मात्र पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे आणि अखेर मात्र झेल इथे गॅदर केला जातोय. क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं तर यस फराजच्या माध्यमातून हा झेल गॅदर केला गेला आणि आणखीन एक आदरा बसतोय. रोहित कोहली येईल बॅक टू द पवेलियन. पाणी मैदानामध्ये घेऊन जायचं पाणी. तर आमचे जे डी शेठ ठाकूर जावय आमचे जवा शेठ यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून तब्बल 2,000 रुपयाचा डोनेशन देखील या स्पर्धेसाठी पुरस्कृत केला आहे, त्याबद्दल जे डी ठाकूर यांचा देखील आभार व्यक्त करतोय. सर्व दात्यांचा आणि निलेश धर्मा ठाकूर मुरबी यांच्याकडून 2,500 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केला आहे, त्याबद्दल त्यांचे देखील आभार. आणि निलेश यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं देखील स्वागत आहे. तर दुसरा आदरा मात्र बसलाय. असं आपण जर पाहिलं तर स्वर्गीय भरत शेठ ठाकूर स्मृती व स्वर्गीय प्रदीप पाटील प्रतिष्ठान कोपरा या सगळ्याला मात्र दुसरा आदरा बसलाय. फलंदाज रोहित कोहली याला मात्र माघारी परतावं लागलं. रोहित कोहलीची जागा भरून घेण्यासाठी पुन्हा एकदा मात्र विकेट क्रमांक 3 आपण मैदानामध्ये पाहू शकाल. फलंदाज मैदानामध्ये येतोय सौरभ पाटील. एस अ मॅन फ्रॉम रोहिजन. खेळाडू मात्र आपण स्ट्राईक एंडला त्याला पाहू शकाल. स्ट्राईक एंडला मात्र आपण पाहतोय प्रसाद पाटील. ओवाडी इथे चांगला चेंडू आहे. अगदी वेगवान चेंडू होता. अगदी कुठल्या स्पॉटवरून जर पाहिलं तर हलकी उचलून गेलेला चेंडू सरळ मात्र कॅरी केला गेला यष्टिक्षकाच्या हातामध्ये आणि येते डॉट स्वरूपाचा चेंडू. आमचे अशरफ पटेल देखील आलेत. स्वागत आहे अशरफ आपलं देखील.
तर याच दरम्यान धावांचा नक्कीच आपण उल्लेख करूया. धावा मात्र पोहोचतात ते 38 या अंकावरती. यस आमच्या सभेत जोडले गेलेत तुम्हा सर्वांचे लाडके समालोचक अशरफ पटेल साहेब, अगदी ज्यांना पण प्रेमाने मामू या नावाने संबोधतो. इथे खोलवा टप्प्याचा बॉल, त्याला मात्र ऑन साइडला खेळलाय, चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत मात्र वन बाउन्सर मध्ये चढू सरळ निघून जाईल आणि येथील 4 धावा. अगदी जर पाहिलं तर या चेंडूवर मात्र एक मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला गेला. टायमिंग मिस झालं आणि तिथे मात्र चेंडू सरळ कॅरी केला गेला क्षेत्राच्या आतामध्ये आणि आणखीन एक खतरा बसतो या संघाला. फलंदाजी बॅक टू द पवेलियन. आपण ज्या प्रकारे उल्लेख केला कोपरा संघ आपण जो पाहतोय अगदी त्या संघाचे ओनर सर्वा अगदी स्पॉन्सर ज्याला म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे ॲडव्होकेट साहेब सन्माननीय नरेश ठाकूर साहेब मॅन फ्रॉम कोपरा. आणि अगदी जर पाहिलं तर पनवेल महानगरपालिकेमध्ये नवे नगरसेवक या पदावरती सुद्धा विराजमान आहेत. ते दिग्गज व्यक्तिमत्व आपण पाहतो यावेळेस आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. ही स्पर्धा आपण ज्या प्रकारे उल्लेख केला होता की मानाची अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे सर्वजण पाहतात. त्यामुळे या मंचावरती आपल्या या सर्व दिवसामध्ये अगदी स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय की मान्यवरांची रेलचेल, मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र आडव्या पट्ट्याने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला, आउटसाइडला जातोय, डीप लॉंगआउटला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक डीप लॉंगआउटचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला पकडेल, चेंडूची फेकी केली जाईल तोपर्यंत मात्र तब्बल 2 धावा अगदी यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या. आणि या 2 धावांनी आपण जर पाहिलं तर 4 षटकांचा खेळ मात्र इथे समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं प्रथम फलंदाजी करणारा संघ तो म्हणजे स्वर्गीय भरतशेठ ठाकूर स्मृती व स्वर्गीय प्रदीप पाटील प्रतिष्ठान कोपरा संघाच्या धावा फलकावरती 44 धावा 3 गटाच्या मोबदल्यामध्ये. डीजे कुटुंबांचे मणिलाल शेठ घरत देखील इथे आले. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं देखील स्वागत आहे. तसे आमचे नक्कीच खारघरचे रामामा पाटील आले असतील तर या आपलं देखील स्वागत आहे. तसेच सुरेश कडू खारघरचे, नेहमीच क्रिकेटची खूप आवड आहे. सुरेश कडू इथे आले असतील तर त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील यावं. आमचे रोहिदास बुवा पाटील खारघर आले असतील तर या. आणि याचबरोबर व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होतं आहे या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान KPC इनानपुरी पुरस्कृत सन्माननीय गजानन शेठ पाटील यांचं इथे आगमन होतं आहे. त्याचबरोबर सन्माननीय भरत शेठ म्हात्रे आणि जगन्नाथ शेठ म्हात्रे या व्यक्तिमत्वांचं या व्यासपीठावरती आगमन होतं आहे. नक्कीच मी या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे. या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान सन्माननीय गजानन शेठ पाटील यांच्या माध्यमातून भरत शेठ म्हात्रे, जगन्नाथ शेठ म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. सो थँक्यू व्हेरी मच. आल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि याच दरम्यान मात्र जर पाहिलं तर या चेंडूवर धावा 2 धावा निको आणि मॉन्टी. तर 2 धावा मात्र नक्कीच ज्या चेंडूवर घेतल्या गेल्या. 2 धावा धावाला पोहोचते 46 या अंगावरती. आता मात्र शेवटचं षटक गोलंदाज आपण जर पाहिलं तर अनिल याच्या माध्यमातून हाताळला जात आहे. यावेळेस खोलवर टाप्याचा बॉल ऑन साईडला पुन्हा एकदा खेळला गेला. शॉट लॉंग आउटला ते क्षेत्राचे येतोय, डीप लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक मात्र अक्षरशः धावून आला होता या चेंडूवर. मात्र या चेंडूवर सुद्धा तब्बल 2 धावा अगदी चित्याच्या वेगाने कंप्लीट केल्या गेल्या.
या दोन फलंदाजाचा विचार केला तर मात्र खूप चांगलं कॉलिंग, ताळमेळ आणि कोऑर्डिनेशन खूप चांगलं पाहायला मिळतंय. अगदी जिथे ज्या प्रकारे नेहमी आपण पाहतो की जिथे धाव घ्यायची तिथे यस, धाव घ्यायची नाही तर नो, आणि जिथे थोडंसं कन्फ्युजन असेल तिथे मात्र वेट हे कॉलिंग होताना पाहायला मिळतंय. 2 धावा घेतल्या गेल्या, 48 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये किती धावा, अनिलचा विचार करतात केवळ 4 धावा आतापर्यंत खर्च केलेत. म्हणजेच स्लॉग ओव्हरचं षटक, डेथ ओव्हरचं षटक अगदी कशा प्रकारे हाताळावं त्याचं ज्वलंत उदाहरण हा गोलंदाज इथे मात्र सेट करतोय. कारण जणू काय अनिल या वेळेत चेंडू नव्हे तर आगीचे गोळे फेकतोय की काय, कारण चेंडूला मात्र स्पर्श करण्याचा प्रयत्न सुद्धा फलंदाजाच्या माध्यमातून केला जात नाहीये. आणखीन एक डॉट चेंडू आलाय, शेवटचे 3 चेंडू आता मात्र शिल्लक असतील. या बॉलवर सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग मात्र प्रॉपर उतरा पाहायला मिळत नाहीये. इथे मात्र चूक केली गेली आहे. यस, अगदीच आपण जर पाहिलं तर बागील चेंडूवर आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षणाला चेंज करून हा क्षेत्ररक्षक आला होता, मात्र अगदी त्याने सुद्धा तीच चूक केली. संदीप जाधव याने सुद्धा तीच चूक केली, मिसफील्ड झाली आणि धाव मात्र या चेंडूवर सुद्धा मिळाले. मात्र या 2 धावा मात्र नक्कीच घेतल्या आणि 50 धावा अर्धशतकीय खेळ मात्र या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. यामध्ये एखादा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. इथे मात्र असं वाटलं होतं की आज झेल घेतला जाईल की काय, मात्र तिथे आपण जर पाहिलं तर झेल सुद्धा ड्रॉप केला, म्हणजे तेलही गेलं तुपही गेलं. आधी आलं दुपाटनं, अगदी झेल सुद्धा ड्रॉप झाला, विकेट सुद्धा साबूत राहिला आणि तब्बल 4 धावा इथे मात्र बहाल केल्या गेल्या. या 4 धावाने धावफलकावर धावा मात्र येतात तब्बल 54 धावा. चोपन्न धावा धावफलकावरती. शेवटच्या चेंडू आता मात्र शिल्लक असेल अनिलचा जर उल्लेख केला तर आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी अनिलने केली होती, मात्र मिसफील्डच्या स्वरूपामध्ये आता 12 धावा इथे आल्या. बाकी चेंडू जर पाहिलं तर झेल सुद्धा ड्रॉप झालाय. या बॉलवर मात्र अटॅक केला होता, क्रॅकिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न, मात्र नाम आहे तिथे, चुकी काढा नाहीये. आणि या चेंडूवर मात्र धाव मिळाली, ते नक्कीच केवळ 1 धाव मिळाली आणि या एका धावाने धावफलक मात्र पोहोचले येते 55 या अंकावरती. येणारे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी जर पाहिलं तर मात्र अलीजा 5 to 5 6 11 ओवे या संघाला धावाची गरज असेल ते म्हणजे 56 धावांची. म्हणजे नक्कीच जर पाहिलं तर 11ची सरासरी, यस 11.20 ही सरासरी मात्र त्यांना राखावी लागणार आहे. आणि सेकंड इनिंगमध्ये जाण्यापूर्वी मात्र आपण पुन्हा एकदा टॉस का बॉक्समध्ये आपण वळणार आहोत आणि सेकंड इनिंग जशी मात्र सुरू होईल तेव्हा तसं मात्र पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये बदल केला जाईल. तत्पूर्वी मात्र मी पुन्हा एकदा विचारणी घेतोय आणि आपण वाट पाहूयात आपल्या सेकंड इनिंगची. थँक्यू व्हेरी मच. हॅलो. वरती आपण पाहतोय पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक स्थायी समिती सभापती सन्माननीय नरेश ठाकूर उपस्थित आहेत. त्याचबरोबर करण ठाकूर ज्यांनी नक्कीच संघ पुरस्कृत केला आहे, तो स्वर्गीय भरतशेठ ठाकूर व स्वर्गीय प्रदीप पाटील प्रतिष्ठान कोपरा हा संघ आपण पाहतोय विकील पाटीलच्या नेतृत्वामध्ये, ज्या संघाने प्रथम फलंदाजी केली. तब्बल 54 धावा धावफलकावरती, 55 धावा धावफलकावरती लावल्यात आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ खेळतोय तो अलीजा 11 5 to 5 6 आकिब पटेल ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे आणि स्वतः संघनायक आहे या संघाचा. त्याचं देखील स्वागत. पण व्यासपीठावरती आत्ताच ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे आपण स्क्रीनवरती पाहू शकता. खऱ्या अर्थाने KPC इनानपुरी म्हटलं आणि इनानपुरी म्हटलं तर खूप मोठी नावं आहेत ज्यांच्या माध्यमातून या टेनिस क्रिकेट विश्वातील एक खूप मोठी स्पर्धा आपण नेहमीच पाहत असतो. ते आदरणीय
गजानन शेठ पाटील उद्योजक यांचं इथे आगमन झालेलं आहे। त्याचबरोबर भरत शेठ म्हात्रे आणि जगन्नाथ शेठ म्हात्रे इनानपुरी या तिन्ही व्यक्तिमत्वांचं खूप मोठं योगदान असतं KPC ट्रॉफीमध्ये आणि या क्रिकेटला खूप मोठं योगदान नेहमीच देत असतात। या विभागामध्ये कोणत्याही स्पर्धा असू द्या त्यांच्या माध्यमातून खूप मोठं योगदान असतं आणि या स्पर्धेसाठी सन्माननीय गजानन शेठ पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 75,000 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी पुरस्कृत केलेला आहे। त्याबद्दल त्यांचा आम्ही मनाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करतोय, कारण हा प्रेम आहे, हा जिव्हाळा आहे आणि नेहमीच आपल्या खेळाडूंना एक चांगलं मार्गदर्शन करणारे हे सर्व व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। तर चला पुढच्या ज्या दोन टीम आहेत दोन्ही टीमने लगेचच यायचं आहे। ओम 11 अथर्व वलप आणि त्याचबरोबर त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत तो आदर्श घरत याचा नक्कीच जो संघ आहे तो शौर्य टायगर 11 खुटूक बांधन। तर नक्कीच ज्या व्यक्तिमत्वांचं इथे आगमन झालेलं आहे सन्माननीय गजानन शेठ पाटील साहेब, सन्माननीय भरत शेठ म्हात्रे साहेब, सन्माननीय जगन्नाथ शेठ म्हात्रे साहेब यांचं मात्र इथे स्वागत या व्यासपीठावरती आपण केलं आहे। फटाक्याच्या आतषबाजीमध्ये नक्कीच त्यांचं सहर्ष स्वागत या व्यासपीठावरती नक्कीच केलं जाईल, कारण खूप मोठं योगदान या स्पर्धेला त्यांचं लाभलेलं आहे। कारण विभाग प्रीमियर लीग आपल्या विभागामधली ही पहिली विभाग प्रीमियर लीग म्हणून हा पहिला वर्ष आहे आणि पहिल्या वर्षाला एवढी पॉप्युलरिटी नक्कीच ज्या खेळाडूंनी असतील, ज्या प्रेक्षकांनी असतील आणि त्याचबरोबर जे पुरस्कर्ते आहेत, स्पॉन्सर आहेत, त्यांचा देखील भरभरून प्रतिसाद या प्रीमियर लीगसाठी लाभलेला आहे। कारण बरेच पुरस्कर्ते पाहायला गेले तर पेंडिंगला होते, परंतु सुरुवातीला असं वाटलं की ही स्पर्धा एवढी पॉप्युलर होईल की नाही आहे, परंतु जशी स्पर्धा झाली, ऑक्शन झाला, त्यानंतर बऱ्याच स्पॉन्सरला मात्र आता संघ त्यानंतर मिळालेले नाही आहेत, पण पुढल्या वर्षी मात्र अजून संघांमध्ये काही वाढ होईल या शंका नाही आहे, कारण स्पर्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला इथे पाहायला मिळते आहे। यस, वेलकम सगळ्यांचं स्वागत करूया। वळूया आपण मॅचकडे। सामन्याला होते सुरुवात। अलिझा 11 5256 उभे आणि त्यांच्या अगेन्स्ट लेट भरत शेठ स्मृती कोपरावर स्वर्गीय प्रदीप पाटील प्रतिष्ठान कोपरा। धावसंख्या 56ची गरज आहे। टॉससाठी यायचं आहे बघा, दोन्ही कॅप्टन टॉससाठी या। चला, आदर्श घरत आणि ओम 11 अथर्व वलप टीम कॅप्टन। आणि इथे मात्र फलंदाज झालाय तो बाद। पहिली विकेट रोहित कोहली मात्र हा गोलंदाज आपण पाहतो आणि पहिला विकेट तंबूच्या आश्रयाला स्वतः संघनायक मात्र आकिब पटेल बाद झालेला आहे। 56 धावांचं लक्ष्य आहे। खरोखरच मी या शौर्य अलिझा 11 5256 संघाच्या गोलंदाजांचं देखील कौतुक करेन, कारण समोर जो संघ आहे लेट भरत शेठ स्मृती कोपरा आणि स्वर्गीय प्रदीप पाटील प्रतिष्ठान कोपरा, या संघाची ताकद पाहिली गेली। या संघाच्या खेळाडूंचा जर विचार केला तर सर्व स्टार आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्र जी गोलंदाजी झाली, कारण फक्त 55 पर्यंतच मजल मारता आली ती या संघाला, परंतु आता 56चा पाठलाग करत असताना थोडा मात्र पहिला विकेट नक्कीच गेलेला आहे तो आकिब अडचणीमध्ये नक्कीच म्हणता येणार नाही आहे, परंतु पहिला हादरा दिलेला आहे तो या गोलंदाज रोहित कोहलीने। कोपरा संघाचा हा निर्णायक खेळाडू आहे। DCC कोपरा संघासाठी नेहमीच चांगला काम त्याच्या माध्यमातून राहिलेलं आहे। या लीगमध्ये बरेच कोपऱ्याचे खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला दिसले। फुलटॉस होता इथे मात्र अपील मात्र उचलून धरलाय, मात्र यस इट्स अ बॅट कट आहे, पंचांनी दाखवलेला आहे। यस, कधी कधी होत आहेत।
तर एक धाव मात्र नक्कीच आली आहे. येस 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 खरं फ्लोमध्ये होतो त्यामुळे आता पोस्ट आम्ही नक्कीच घेत असतो. आम्हाला समजला तुमचा इशारा. तर स्क्रीन वरती पाहता पाहता मात्र तिकडे चेंडू डिलिव्हर झाला. तर नक्कीच इथे मात्र सिंगल एक आली आहे. धावसंख्या 1 ने वरते धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 वरती. चला टॉससाठी यस इथे मात्र सलमान आलेला आहे. तर चला अली चला दोन्ही कॅप्टन या टॉससाठी. हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र नोमॅन्स लँडमध्ये चेंडू जातोय स्क्रीन लगत लॉंगॉनच्या दिशेने. सिंगल मात्र डबल इथे कव्हर केली आहे. 2 धावा मिळतील. अकिब पटेल आहे स्टार ओवेस संघाचा हा अकिब मैदानामध्ये पाहायला मिळते. एक अशा असलेल्या खेळाडूवरती संदीप जाधव देखील आहे. खरगर कॉलनीतील हा खेळाडू आहे अशा घरकुलचा. आणि इथे मात्र मोठा फटका आहे. शॉर्ट ऑफ लेन पिक केला. मिड विकेटची दिशा क्लिअर झाली आहे. आलाय हा षटकार अकिबच्या बॅट मधून. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 10 वरती. दिनेश ठाकूर देखील इथे आहेत. स्वागत आहे. गणेश पाटील यांचं देखील खूप मोठं योगदान. अंगद पाटील त्याचबरोबर पाहायला गेलं तर सर्वांचं चांगलं योगदान या स्पर्धेसाठी. हो पूर्णपणे बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड टू ऑफ स्टंप आहे. नक्कीच पंच वल्लेत आणि ही मात्र सिंगल आली आहे अवांतरच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 11 वरती. हो कव्हरचा प्रतिम प्रयास होता. शॉर्ट कव्हर मधून चेंडू मात्र गोलीच्या वेगाने ट्रॅव्हल झालाय. गेलाय चेंडू सीमा पार आलाय चौकार. चौकाराने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 15 वरती. 56 धाबांचा पाठलाग करत असताना मात्र इथे पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या त्या 15. अशा अपेक्षा नक्कीच इथे पूर्ण करताना दिसतोय तो अकिब पटेल. जबरदस्त अथर्व टीम वलभचे कॅप्टन इथे सलमान आणि त्याचबरोबर शौर्य फायटर्स 11 टीम कुटुंब बांधणचे पॅकर्स नक्कीच अली पटेल आहे. मी सन्माननीय गजानन शेठ पाटील यांना विनंती करेन. परेश शेठ म्हात्रे जगन्नाथ शेठ म्हात्रे आपण यावं. नक्कीच या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा टॉस इथे केला जाईल. हॅलो हॅलो. तर बा या ठिकाणी आमचे सन्मान्य मान्यवर अतिथी यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल केला जातोय. आपण पाहू शकाल आमचे सर्व मान्यवर या ठिकाणी या टॉसच्या बॉक्समध्ये ज्यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल छापा. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर नक्कीच टॉस मात्र जिंकलाय अली आणि शुभेच्छा असतील. तर टॉस जिंकला तर सर्वप्रथम आपला निर्णय काय असेल? फील्ड फर्स्ट. तर क्षेत्ररक्षण करताना आपण प्रयत्न काय कराल की समोरील संघ जर पाहिला तर मात्र किती धावमध्ये आपण येस नक्कीच आपल्याकडे वेळ कमी कारण सामना सुरू आहे. आपण बाईट घेणार नाही आहोत. आपण लगेच आपण आपला सामना पुन्हा एकदा सुरुवात करूया आणि वळूयात आपल्या कॉम्बॉक्समध्ये. सो थँक्यू व्हेरी मच. तर इथे मात्र दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. दुसऱ्या षटकाचा नक्कीच पहिला चेंडू विजय पवार याने मात्र हा निर्णय फेकलाय. निर्धाव आलाय. 22 चेंडू यस 22 चेंडू आणि आता मात्र 40 ही अजूनही गरज आहे. हो क्या बात आहे. जबरदस्त इथे नक्कीच कव्हर पॉइंट मधून हा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. जगदीश मात्र नक्कीच ट्राय करतोय. तत्पूर्वी मात्र त्याचा शरीराला लागून मात्र चेंडू दूरवर गेलाय. तत्पूर्वी 2 धाबा मात्र अकिब पटेल इथे प्राप्त करतोय. या 2 धाबेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे
ती 18 वरती. 18 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. त्याचबरोबर 56 धावांचा हो इथे मात्र दुसरे धावेचा प्रयत्न आणि रनआउटचा धोका नक्कीच उद्भवू शकला असता, परंतु वेगाने मात्र संदीप जाधव नॉनस्टॉप एंडला मात्र पोहोचलाय. तत्पूर्वी मात्र 2 धावा आल्यात. या 2 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 20 वरती. अजूनही 20 चेंडूंनी 36 धावांची गरज आहे. जबरदस्त सामना मैदानामध्ये पाहायला मिळते. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न कव्हर पॉइंट मधून चेंडूवरती क्षेत्ररक्षक आलाय सौरव. तत्पूर्वी मात्र 2 धावा मात्र इथे पूर्ण होतील. 2 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचतील त्या तब्बल 22 वरती. दोन धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 22 वरती धावसंख्या. आणि आता मात्र 19 चेंडू 34 धावांचे. सामना अतिशय चुरशीचा पाहायला मिळते. रंगतदार सामना, कारण एका बाजूला आकिब पटेल मिसफील्ड झाली आहे रोहित कोहलीकडून. आता इथे मात्र निश्चित 2 धावा मात्र पूर्ण होतात. या 2 धावेने मात्र धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 24 वरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धाबा आहेत त्या 24 धाबा. 18 चेंडू गरज आहे ती 32 धावांची. सामना बघा रंगतदार स्थितीमध्ये आहे. एका बाजूला अलीझा 11-5-2-5-6 ओवे संघर्ष करतोय, कारण त्यांना माहिती आहे आकिब पटेल वरती पूर्ण जिम्मेदारी आहे. दुसऱ्या बाजूला त्याचा साथ मात्र संदीप जाधव देतोय. आणि इथे मात्र लेट भरत शेट स्मृती कोपरा आणि प्रदीप पाटील स्मृती कोपरा संघ मात्र इथे स्ट्रगल करतोय. कारण धावसंख्येमध्ये पाहायला गेलं 55 पर्यंत मजल मारली. 56चा लक्ष्य असताना 2 षटकामध्ये 12ची सरासरी मात्र पाहायला मिळाली आहे. म्हणजे चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल केली आहे आत्तापर्यंत. तरी अलीचा 11-5-2-5-6 ओवे संघाने येणारे 18 चेंडू 32 धावांची गरज आहे. तर नवीन गोलंदाज अफान पटेल. यस अफान पटेल ओवे संघाचा हा खेळाडू आहे आणि नक्कीच चांगला खेळ त्याचा नेहमीच पाहिलेला आम्ही. आणि गोलंदाजीमध्ये खूप एक माहिर गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पण पाहूया इथे अफान आणि समोर फलंदाज आहे तो आकिब संदीप जाधव आहे. येणारे 18 चेंडू आणि गरज आहे ती 32 धावांची. सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. प्रेक्षकांची अलोट गर्दी या सामन्याचा मात्र आनंद घेताना आपल्याला दिसतात. अफान हो क्या बात आहे. जबरदस्त सोडून देण्याचा प्रयत्न होता. वेगावरती स्वार होऊन जसा चेंडू फेकला गेलाय. कारण इथे संदीप जाधवने चेंडूला ओळखलं होतं. असं त्याला वाटलं की जास्त बाहेर निघतो की काय, परंतु लाईन लेंथ अतिशय अप्रतिम पाहायला मिळाली आहे. आणि याचबरोबर हा निर्धाव चेंडू आलाय. 17 चेंडू 32 धावांची गरज आहे. संदीप जाधव घरकुल संघाचा खेळाडू आहे. स्लोअर होता थोडासा गती परिवर्तन. चेंडू स्पेस नक्कीच पाहायला मिळाला. चतुराई दाखवण्याचा प्रयत्न मात्र इथे मात्र अफानचा पाहायला मिळतोय. 1 धाव मात्र आली आहे ती संदीप जाधवला. संदीप जाधवने ओळखलंय की दुसऱ्या बाजूला आकिब पटेल चांगला खेळ करतोय. 8 चेंडूमध्ये 21 धावांची खेळी आकिबने आतापर्यंत साकारली आहे. त्याला सूर गवसलाय, त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे हे त्यांनी ओळखलं. आणि इथे मात्र या चेंडूवरती सिंगल घेतली आहे. सिंगलने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 वरती. येणारे चेंडू असतील ते 16 आणि गरज आहे ती 31 धावांची. 16 चेंडू 31 धावा. सामना अजूनही रंगतदार स्थितीमध्ये आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट ऑन साईडला. शॉट लॉंग ऑन कडे चेंडू जातोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होता परंतु नकार दिलाय तिथे अकिबने, कारण धोका उद्भवू शकला असता. प्रसाद चेंडूवरती दूरवरून आलाय. तत्पूर्वी मात्र 1 धाव आली आहे. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 26 वरती. आता मात्र 15 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. प्रति बॉल आता 2 धावांची सरासरी आहे. नक्कीच समोर फलंदाज संदीप जाधव.
हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आलाय जगदीश ठाकूर, इथे मात्र झेल टिपला गेलाय आणि फलंदाज होईल बाद संदीप जाधव. दुसरा विकेट तंबूच्या आश्रयाला. ठीक आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रस्थान करतोय. किरवली संघाचा खेळाडू आहे. हार्ट हिटर बॅट्समन म्हणून त्याची ओळख आहे. अनिल पाटील मैदानामध्ये येतोय. अनिल पाटील नवीन फलंदाज. बघा 14 चेंडू 30 ची गरज आहे. 4 चेंडू मात्र खरोखरच निर्णायक पद्धतीने ते फेकले गेले ते अफानने, कारण 4 चेंडूमध्ये फक्त 2च धाबा खर्च केल्यात. जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 2 षटकामध्ये धावांचा विचार केला तर 24 धावा होत्या. त्यानंतर मात्र अफानचा वापर इथे सलग पाहायला मिळाला, कारण दुसरा षटक आपण पाहिला तो विजय पवारचा, पिसारवेचा खेळाडू आहे. पण इथे मात्र ओवेलचा हा अफान समोर फलंदाज आहे. अनिल पाटील खेळण्यासाठी सज्ज होत आहे. रेटाम राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय अफान दूरवरून. क्या बात आहे, जबरदस्त असा पहिला चेंडू आपण पाहिला ना संदीप जाधवने तो चेंडू सोडला होता, त्याच अनुषंगाने हा चेंडू देखील डिलिव्हर केला गेलाय. जबरदस्त प्रयत्न राहिलेत, अप्रतिम. अफानची खरोखरच कौतुकास्पद ही गोलंदाजी आहे, कारण ओवे संघासाठी नेहमीच चांगला खेळ त्याचा राहिलेला आहे. जेव्हा जेव्हा त्याच्यावरती भरोसा टाकलेला त्या वेळेला मात्र अफानने चांगला खेळ केला आहे. त्याचबरोबर आमचे चंद्रकांत नावडेकर यांचं आगमन स्वागत आहे. हो, क्या बात आहे, जबरदस्त. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र इथे निर्धाव फेकले गेले ते अनिलला, आणि इथे मात्र 2-3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 3 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 26 धावा. जर अफानची गोलंदाजी आवडली असेल तर जरा जोरदार टाळ्या होत्या, कारण जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. 2 धावा देऊन 1 विकेट प्राप्त केलाय, कारण त्यांनी फक्त खेळ पाणी घेऊन जा, दोन्ही 12व्या खेळाडू पाणी घेऊन जा. खरं समोर अलिझा 11 5-5-6 ओवे संघ आहे, त्यांच्या अगेन्स्ट मात्र माझी निवड लेट भरत स्मृती आणि लेट प्रदीप स्मृती या संघामध्ये केले गेलेले आहे. निवड केल्यानंतर मात्र त्यांनी जी गोलंदाजी केली की भरोसा टाकलेला आहे, मला तो भरोसा सार्थ ठरवायचा आहे, आणि त्या अनुषंगाने त्यांनी अफानने अप्रतिम गोलंदाजी इथे केली आहे. गेलता ना हा वारंवार पाणी, कारण 2 षटकानंतर गेला होता एकदाच, कारण वेळ आपल्याकडे फार कमी आहे. नाईट स्पर्धा आहे आणि नाईटला एवढा काही पाण्याची आवश्यकता नसते. खारघर ओवे तलोजा असा विभाग आहे, आणि या विभागातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 25 गावं एकत्र आलेले आहेत, आणि त्यामध्ये आपला कॉलनी भाग देखील आहे. बरेच खेळाडू चांगला परफॉर्मन्स ते देखील देत आहेत. बघा, कारण क्रिकेट आपल्याला पुढे न्यायचं असेल तर अशा संघटना मजबूत करणं गरजेचं आहे, आणि त्या अनुषंगाने हा एक पाऊल पुढे आपल्याला नक्कीच विभागामधून पाहायला मिळतंय. तर धावसंख्या 26 आहे. येणारे 12 चेंडू आता मात्र गरज आहे ती 30 धावांची. 15ची सरासरी आता मात्र इथे कायम आहे. गोलंदाजीमध्ये आता पाहायला मिळतंय तो गोलंदाज विजय पवारचा वापर पाहायला मिळतंय. पिसारवे संघाचा खेळाडू आहे. पिसारवे संघ म्हटला तर विजय पवारचं नाव सर्वात अगोदर येत असतं, आणि तोच विजय पवार मात्र दुसरा स्पेल हाताळताना आपल्याला दिसतोय. 26 धावा धावफलकावरती आहेत. 56ची गरज असताना आता 12 चेंडू आणि 30ची गरज आहे. समोर आकिब पटेल याच्यावरती पूर्ण दारोमदार या संघाचे आहे. येस, गुड शॉट खेळण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने. पंकज कोपरकर मात्र चेंडूवरती आलाय. सिंगल आली आहे. मस्त फिल्डिंग पाहायला मिळाली आहे पंकजची. इंदर संघाकडून खेळताना पंकज कोपरकरला आपण पाहत असतो. इथे मात्र या लीग स्टेपमध्ये कोपरा संघाकडून खेळताना दिसतोय.
एक धाब आली आहे. एका धाबेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले 27. 11 चेंडू 29 धाबांची गरज आहे. बघा बरेच प्रेक्षक सामन्याचा आनंद घेतात. हर्षद मडवी हे देखील येतात, स्वागत आहे. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस्टामिक स्टोक हे झेलवरती क्षेत्ररक्षक आलाय. क्या बात आहे, जबरदस्त झेल मात्र टिपला गेलाय तो रोहित कोहलीने. तर इथे मात्र धाव संख्या जाऊन पोहोचले 27. गडी बाद ते 3. 10 चेंडू 29 धावांची गरज आहे. आता मात्र थोडासा अडचणीमध्ये आलाय तो अलिझा 11 5256 हा संघ. कारण सुरुवातीला असं वाटलं होतं जेव्हा आकिब पटेल मैदानामध्ये खेळत होता आणि आकिबच्या बॅटमधून जे फटके येत होते त्यावेळेला नक्कीच असं वाटलं की आता आकिब हा सामना एकतर्फी फिरवेल की काय, परंतु दुसऱ्या बाजूला अफानची ती तिसरी ओव्हर निर्णायक ठरली या सामन्यासाठी. तर त्या ओव्हरमध्ये जर 12-13 धावा जरी आल्या असत्या तरी मात्र सामन्यामध्ये अलिझा 11 संघाची पकड मजबूत झाली असती. परंतु अजूनही वेळ गेलेली नाही आहे, कारण समोर आकिब पटेल आहे, नाम पटेल मैदानामध्ये आलाय. आता मात्र समीकरण बदलला. येणारे चेंडू 9 आणि गरज आहे ती 28 धावांची. 9 चेंडू 28 धावा. चांगला सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच विजय पवार पुन्हा एकदा. हो, इथे मात्र काहीतरी घडलंय. बाईच्या स्वरूपामध्ये हा चौकार आलाय. विकेट किपर सौरव पाहतच राहिला की चेंडू कसा गेलाय. असं वाटलं की चेंडू बाईच्या स्वरूपामध्ये. हो, बॅट्समॅन मात्र खालून चेंडू निघालाय. काहीतरी कॉल करत होता. या सचिन कडू सर काय बॅटकट आहे की बाईज आहे? यस, बॅटकट आहे. यस, नक्कीच. तर रकीबच्या बॅटमधून ह्या 4 धावा. हो, इथे मात्र कव्हरच्या दिशेने केल्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय तो लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आला आहे चेंडूवरती. तत्पूर्वी मात्र एक सिंगल आली. या सिंगलने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 33 वरती. 33 वरती 3 आहे. तर नक्कीच इथे मात्र थोड्याच वेळामध्ये ज्यांचं आगमन होईल व्यासपीठावरती सन्माननीय विनोद शेटघरत. परंतु इथे मात्र हा चेंडू वाईड आहे. अवंतरचा इशारा आलाय. अवंतरच्या स्वरूपामध्ये एक धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 34 वरती. येणारे आता 7 चेंडू आणि गरज आहे ती 22 धावांची. विजय पवार मात्र इथे हा 4था षटक हाताळतोय. चांगला प्रयत्न त्याचा देखील राहिला आहे या षटकामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका आहे. चेंडू गेला सीमारेषा पार. आलाय षटकार नाम पटेलच्या बॅट मधून. संघर्ष तसाच आहे, कारण 22 ची गरज असताना मात्र हा षटकार आलाय शेवटच्या चेंडूवरती. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि गरज आहे ते 16 धावांची. धावफलकावरती धावा आहेत त्या 40 धावा. की आम्ही अजूनही हारलेलो नाहीये. संघर्ष आम्ही देखील करू शकतो, कारण एका बाजूला आकिब खेळतोय तो दुसऱ्या बाजूला नाम खेळतोय. जबरदस्त सामना, पैसा वसूल सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. यानंतरची लढत नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल ती नक्कीच शौर्य 11 खुटूक बांधन आणि त्यांच्या अगेन्स्ट नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल ओम अथर्व 11 वलप. म्हणजे नक्कीच शौर्य 11 खुटूक बांधन टीमचे पुरस्कर्ते विनोद शेटघरत यांचं देखील इथे काही क्षणात आगमन होईल आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 4 संघांना टी शर्ट पुरस्कृत केलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि त्याचबरोबर ओम अथर्व 11 वलभचे पॅकर्स भोलानाथ शेठ पाटील असतील तर भोलानाथ शेठ पाटील देखील इथे थोड्याच वेळामध्ये उपस्थित होतील. परंतु ओम 11 अथर्व टीमचे कॅप्टन बंटी जोशी मात्र आज या लीग स्टेजमध्ये खेळू शकले नाही आहेत, कारण आज त्यांचं काकांचं देहांत झालेलं आहे. त्यामुळे आज बंटी जोशी मात्र इथे खेळणार नाही आहे.
हे दुःखद बात आहे. नक्कीच एक चांगला खेळाडू मात्र नक्कीच कारण दुःखाचं डोंगर मात्र त्यांच्या काकांना आकस्मिक निधन मात्र आज झालं. त्यामुळे बंटी आज या स्पर्धेमध्ये खेळणार नाहीये. तर इथे मात्र गरज आहे ती 6 चेंडू आणि 16 धावांची. 6 चेंडू 16 धावा. तर नवीन गोलंदाज पंकज कोपरकरचा वापर केला आहे. पंकज कोपरकर जिवा 11 GCC पेंदर संघाचा खेळाडू समाधान भोईरच्या नेतृत्वामध्ये नेहमीच खेळ करत असतो. पण इथे मात्र पाहायला गेलं तर 6 चेंडू 16 धावांची गरज आहे. 7 मध्ये 22 होत्या. कारण शेवटच्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर आशा कशा पल्लवित होतात त्याचा उदाहरण आपण पाहिला. आता आकिब आहे जो 12 चेंडूमध्ये 28 धावांची खेळी आतापर्यंत त्याने साकारली आहे आणि 2 मध्ये 7 धावांची खेळी साकारली आहे नामने. हो, सोडून देण्याचा प्रयत्न. चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर निघतोय. पंच वळलेत. अवांतरचा इशारा आलाय. अवांतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव. धाबामध्ये बदल होतोय परंतु चेंडू तसेच 6 चेंडू आणि 15 धाबांची गरज आहे. धावपालकावरती धावा आहेत त्या 41 धाबा. 6-15 जबरदस्त सामना. कुणी विचार केलेला नव्हता की हा अलिझा 11 5256 संघ अशा पद्धतीचा सामना खेळेल. कारण गोलंदाजीमध्ये देखील तेवढी ताकद त्यांनी दाखवली. पण नंतर फलंदाजीचा विचार केला तर फलंदाजीमध्ये देखील तेवढाच चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. इथे मात्र हा निर्णायक चेंडू होता. कव्हर पॉईंटमधून खेळायचं होता पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू आलाय. पंकज कोपरकर मात्र इथे हा नक्कीच प्रयत्न करतोय. नक्कीच कोपरा संघाचे पुरस्कर्ते व्यासपीठावरती आहेत आमचे नरेश ठाकूर, करण ठाकूर, त्याचबरोबर निशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ आहे. नक्कीच आज माजी नगरसेवक नरेश ठाकूर देखील व्यासपीठावरती आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे या विभाग प्रीमियर लीगमध्ये. तर इथे मात्र पुन्हा एकदा पंकज कोपरकर. हा मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. इथे मात्र फलंदाज होईल बाद. लेग व्ही फॉर द विकेट. आणि इथे मात्र आकिब पटेल मात्र बाद झालाय. LBWच्या स्वरूपामध्ये मोठी विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला येताना दिसते. पंकज कोपरकरचा हा चेंडू मात्र थोडासा स्लोअर होता. नक्कीच फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता आकिबचा पण इथे मात्र फसला गेला. गुड डिसिजन बाय अंपायर इशू कोहली. इथे मात्र LBWच्या स्वरूपामध्ये हा मात्र फलंदाज आकिब बाद झालाय. आता 4 चेंडू आणि 15 धाबांची गरज आहे. आता मात्र येणारे चेंडू असतील ते 4 आणि गरज आहे ते 15 धाबांची. 4 चेंडू 15 धाबा. पंकज कोपरकर वरती टाकलेला भरवसा. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये अरफात दिवान ओवेचा खेळाडू. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आणि झेल मात्र सुटला गेलाय. एक सोपा झेल होता. झेल सुटलाय आणि इथे मात्र फायदा मिळाला तो अरफात दिवानला कारण झेल सुटला गेलाय. धाव आली आहे. फलंदाज वाचलाय. स्ट्राईकला नाम आलाय. ज्याच्या बॅटमधून षटकार आलाय म्हणजे बरंच काही घडलंय. जर झेल आला असता तर नवीन फलंदाज स्ट्राईकला आला असता. म्हणजे अशा चुका तुम्हाला कधी कधी महागात पडतात. 3 चेंडू गरज आहे ती 14 धावांची. 3-14चं समीकरण आहे. क्षेत्ररक्षक होता तिथे. यस इथे मात्र वाईड आहे. प्रेशर आहे. दबाव नाही कारण मी ज्या पूर्णपणे वर्चस्व पणाला लावतोय असं सांगतोय पंकज कोपरकर परंतु क्षेत्ररक्षकांचा साथ मिळत नाहीये. योगेश मोरबेकर तिथे होता. बेलपाडा
चा हा खेळाडू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र काय घडलंय पाहूया. चेंडू सीमापार, षटकार आलाय. आता मात्र कुठेतरी सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. चुरस निर्माण होतीये. एक झेल किती मात्र तबाही माजवू शकतं याचं ज्वलंत उदाहरण. सोपा झेल होता, झेल सुटला, नाम स्ट्राईकला आला आणि त्यानंतर आलेला वाईट आणि ह्या चेंडूवरती आलेला षटकार बरंच काही सांगून गेलंय. आता मात्र समीकरण बदललाय. येणारे 2 चेंडू 7 धावांची गरज आहे. संघर्ष संघर्ष आणि संघर्ष मैदानामध्ये पाहायला मिळतंय. एका बाजूला अलिझा 11-5-2-5-6 ओवे, दुसऱ्या बाजूला लेट भरत स्मृती कोपरा, लेट प्रदीप स्मृती कोपरा संघ खेळताना आपल्याला दिसतोय. पंकज कोपरकर मात्र वर्चस्व पणाला लावण्याचा प्रयत्न केला गेलाय, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षकाचा साथ न मिळाल्या कारणाने मात्र इथे फलंदाजाला मात्र संधी लाभते. 3 चेंडूमध्ये 13 धावांची केली आतापर्यंत नामने साकारली आहे. 2 षटकार त्याच्यामध्ये आपण पाहिलेत. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 6 ला सुपर ओव्हर म्हणजे नक्की सामना बरोबरी झाल्यास सुपर ओव्हर आहे. इथे मात्र पॅडवरती चेंडू आदळतोय. शरीराचा वेध घेणारा चेंडू निर्धाव आलाय. धाव नाहीये. एखादी धाव जरी आली असती तरी शेवटच्या चेंडूंपर्यंत मात्र आशा असती विजयाची, पण तरीही मात्र आता 1 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. षटकार आला तर मात्र सुपर ओव्हर होईल. पण सुपर ओव्हर होईल का? कारण 1 सुपर ओव्हर झालेली आहे. पेठाली आणि मुरबी, RMSK YCC मुरबी आणि पेठाली 75-75चा टार्गेट लेवल झाला होता. ओमकार पाटीलचा संघ होता. हा नक्कीच, कारण 2ला 7 हव्या होत्या, त्यानंतर डॉट आला होता आणि शेवटला षटकार आला होता. अक्षय केसरकर होता तेव्हा गोलंदाज, पण फलंदाज होता नक्कीच पेठाली संघाचा. चेंडू सोडला गेलाय, वाईड आहे. आता मात्र इथे धावा झाल्या त्या 50. आता मात्र 1 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. आता पंकजने मात्र दिला गेलाय. हो, जबरदस्त मॅच झाली बघा. पैसा वसूल सामना, काय सामना रंगलाय. प्रेक्षकांचा पैसा वसूल, जबरदस्त सामना. ओवे वर्सेस कोपरा यांच्यामधली लढत आहे. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. पंकज कोपरकर की नाम पटेल. जबरदस्त सामना, जोरदार टाळ्या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडू येतोय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, परंतु इथे मात्र सामना जिंकलाय तो 5 धावाने. कोपरा संघाने एक निसटता विजय मात्र इथे संपादन केलाय. जबरदस्त, दोन्ही संघांचं कौतुक करूया आपण. मॅच झाली आणि खरोखरच मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत आणि त्यानंतर सत्कार सोहळ्याकडे देखील वळणार आहोत. ओके, ठीक आहे. तर मॅन ऑफ द मॅच, कारण जो 3रा षटक आपण पाहिला खऱ्या अर्थाने यू टर्न देणारा षटक होता. त्या षटकामध्ये जर 10-12 धावा जरी आल्या असत्या तरी सामना मात्र पूर्ण बदलला असता, परंतु त्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च करणारा गोलंदाज आणि 2 विकेट प्राप्त करणारा गोलंदाज अफान पटेल ठरला या सामन्याचा सामनावीर. मी नरेश ठाकूर यांना विनंती करेन, माझे नगरसेवक करण ठाकूर आपण देखील या. गजानन शेठ पाटील साहेब असतील, आमचे भरत शेठ म्हात्रे